एस टाइम्स न्यूज। गोरेगावमध्ये गरिबांवर क्रूर हल्ला, बाउन्सरकडून कचरा वेचकांवर अमानुष मारहाण, सरकार गप्प का? मुंबई गरीब मजूर आणि कचरा वेचकांना शहराच्या मुख्य प्रवाहातून हुसकून लावण्याचा क्रूर प्रयत्न पुन्हा एकदा उघडकीस आला आहे। गोरेगाव पश्चिमेकडील टेलर स्कूल शाळेजवळील पदपथावर राहणाऱ्या गरीब कुटुंबावर 50-60 खासगी बाउन्सरनी रात्रीच्या अंधारात प्राणघातक हल्ला केला। या घटनेत मातंग समाजातील अनेक महिला आणि पुरुष जखमी झाले असून एका गर्भवती महिलेसह लहान मुलांवरही निर्दयपणे हल्ला झाला आहे। या अमानवीय घटनेनंतर लहुजी शक्ती सेनेने संतप्त प्रक्रिया देत आरोपी बाउन्सर, टेलर स्कूलचे ट्रस्टी आणि या गुन्ह्याला मूकसंमती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। गरिबांचा आवाज दडपण्यासाठी रचलेले षडयंत्र। गोरेगाव पश्चिम मोतीलाल नगर रोड क्रमांक 5 येथे 20-25 वर्षापासून गरीब कचरा वेचक कुटुंबे राहतात। मात्र टेलर स्कूलच्या गाड्यांसाठी पार्किंगची जागा मोकळी करण्याच्या उद्देशाने त्यांना जबरदस्ती हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे। स्थानिक पोलीस आणि पालिका प्रशासन शाळा ट्रस्टीच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। मारहाण झालेल्या महिलांनी स्पष्ट सांगितले की आम्हाला इथून हटवण्यासाठी प्रशासन आणि शाळा व्यवस्थापनाने संगनमत करून भाडोत्री गुंडांना आमच्यावर सोडले आहे। पुरुष बाउन्सरनी महिलांना मारले, काहींचा विनयभंग केला, लहान मुलांनाही सोडले नाही। पोलिसही आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत आहेत। सरकार आणि प्रशासन गप्प का? कोणाच्या दबावाखाली आहेत पोलीस? या हल्ल्याचा व्हिडिओ सबळ पुरावा म्हणून गोरेगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आला आहे। मात्र अद्यापही कोणत्याही आरोपींवर कारवाई झालेली नाही। त्यामुळे हा सर्व प्रकार शासकीय यंत्रणा आणि धनदांडग्यांमध्ये चाललेल्या साटेलोट्याचे प्रात्यक्षिक आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। लहुजी शक्ती सेनेचा इशारा, अन्याय सहन करणार नाही। लहुजी शक्ती सेनेचे मुंबई अध्यक्ष प्राचार्य डी कांबळे यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे की जर या अमानुष हल्ल्यातील आरोपींवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कठोर कारवाई झाली नाही तर लहुजी शक्ती सेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल। गरीब आणि दलितांच्या जीवाशी खेळणाऱ्या सगळ्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। हा प्रकार निष्पाप कचरा वेचकांना, महिलांना, लहान मुलांना मारहाण करून त्यांना वाऱ्यावर सोडण्याचा आहे। सरकारने या तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई केली नाही तर समाजातील वंचित घटकांसाठी हा मोठा धोका ठरू शकतो। कायदा सर्वांसाठी समान आहे असे सांगणारे प्रशासन आता धनदांडग्यांच्या इशाऱ्यावर काम करणार का? गरिबांचे पुनर्वसन होईल की त्यांना रस्त्यावर फेकले जाईल, यावरच आता सरकारची खरी परीक्षा आहे।